चला तर आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीचा खुडा करून दाखवणार आहे. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मी कोथिंबीरसुद्धा कट करून घेणार आहेत आणि त्याचबरोबर मेथीची भाजी छान मिठाच्या पाण्यात धुवून स्वच्छ ते सुद्धा मी सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहेत. त्याचबरोबर 2 लसूण कापड्या घेतलेल्या आहेत, ते सुद्धा छान अशा बारीक करून घेणार आहेत आणि एक जाड मिरची घेतलेली आहे, ते तिखट नसते म्हणून ते सुद्धा कट करून घेतले आणि एक गाजर स्वच्छ धुवून ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आणि नंतर मी टोमॅटो एक घेतली. तर टोमॅटोसुद्धा छान असं कट करून घ्यायचं बारीक पीसेसमध्ये. तर हा मेथीच्या भाजीचा खुडा छान लागतो खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तर मी एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये मी एक थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये जिरं 1 चमचा आणि मोहरीसुद्धा 1 चमचा आणि नंतर लसूण 2 कापड्या कट केलेल्या आणि नंतर लसूण झाल्यानंतर जे मिरची कट केलेली ते सुद्धा ॲड करायची आणि छान असं मिरचीला करपून घ्यायचं तेलामध्ये आणि गॅससुद्धा मी बंद केलेला आहे आणि नंतर एका ताटामध्ये मी पूर्ण मेथीची भाजी टाकून घेणार आहेत आणि त्यावरती कोथिंबीरसुद्धा कट केलेला आहे तो सुद्धा टाकून घेणार आहेत. तर यावरती मी टोमॅटो कट केलेले आहे ते सुद्धा ॲड करणार आहेत आणि नंतर जे गाजर आहेत कट केलेले ते सुद्धा मी टाकून घेणार आहेत. गाजर टाकून झालेले आहेत आणि जे मी तेल केलेले आहेत मिरच्या आणि लसूण टाकून ते सुद्धा मी पूर्ण टाकून घेणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने छान असं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून मेथीच्या भाजीचा खुडा छान होईल. तर तयार आहे मेथीच्या भाजीचा